निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या चुकांची जाणीव व्हायला लागली आहे। 2019 मध्ये केवळ मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या तत्वांना तिलांजली देत ज्या काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी केली त्याची 5 वर्षात केवढी मोठी किंमत मोजावी लागली हे ठाकरेंना आता कळून चुकलंय। या चुका सुधारण्यासाठी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय या पक्षानं घेतलाय। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतका लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलाय। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही उद्धव सेनेचे फक्त 20 आमदार निवडून आलेत। सत्ता तर सोडा, विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळण्याची पात्रताही या पक्षाकडे राहिलेली नाही। या पराभवाचं आत्मचिंतन तिन्ही पक्षांनी सुरू केलंय। मात्र खऱ्या अर्थानं कुठे चुका झाल्या हे शोधण्यापेक्षा आघाडीतील तिन्ही मित्र पक्ष अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्यात धन्यता मानतायत। अलीकडेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार संजय राऊत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादामुळे जागा वाटप लांबलं व आघाडीच्या उमेदवारांना तयारीसाठी वेळच मिळाला नाही हे एक पराभवाचं कारण सांगितलं होतं। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही उद्धव सेना व काँग्रेसवर टीका करत अपयशाचं खापर त्यांच्या डोक्यावर फोडलं होतं। उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत तर सातत्यानं काँग्रेस विरोधात बोलतच आहेत। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी टिकणार नाही हे स्पष्टच झालं होतं। त्याची सुरुवात उद्धव सेनेनं करून इतर 2 मित्र पक्षांना त्यांचे मार्ग मोकळे करून दिलेत। खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव सेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे। ते म्हणाले, नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत। एकदा आम्हाला पाहायचं आहे, जे काय होईल ते होईल। आमचं असं ठरलंय। कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी घोषणा त्यांनी केली आहे। आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी या मित्र पक्षांनी संजय राऊतांच्या या घोषणेवर तातडीनं प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? मात्र राऊतांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या मते मात्र स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात। सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं वाटतं। त्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या का? तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, संजय राऊत त्यांच्या पक्षाचे मोठे नेते, त्यांनी घोषणा केली असली तरी आम्ही एकदा उद्धव ठाकरेंना भेटून आघाडी कायम ठेवण्याची विनंती करू। त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर मग काँग्रेसचा मार्गही मोकळा असेल। दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही आमच्याही कार्यकर्त्यांना स्वबळावर लढावं वाटतंय, त्यामुळे पक्ष नेतृत्वाशी बोलून आम्हीही निर्णय घेऊ असं म्हटलंय। एकूणच पक्षात पडलेली फूट, विधानसभेत एवढं मोठं अपयश आल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला असावा? खरंच त्यांचा पक्ष इतका सक्षम आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांना उशिरा का होईना आपली चूक लक्षात आली आहे। ती सुधारण्याचा ते प्रयत्न करत असतील तर चांगलंच आहे। कदाचित त्यांना लगेच यश मिळेल याविषयी शंका आहे, पण किमान फुटलेल्या पक्षाची बांधणी तरी ते उत्तमपणे करू शकतील असं मत व्यक्त केलं जात आहे। आपण जाणून घेऊया या स्वबळाच्या निर्णयाचे काय काय परिणाम होतील। मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याचा ठपका दूर करण्यास उद्धव ठाकरेंना मदत होईल। बाळासाहेब ठाकरे यांनी आजवर जे प्रखर हिंदुत्वाचं राजकारण केलं त्याच पावलावर पुन्हा पाऊल टाकत उद्धव ठाकरेंना वाटचाल करता येईल। लोकसभेच्या वेळी मुस्लिम समाजानं ठाकरेंच्या शिवसेनेला मतं दिली, त्यामुळे उद्धव सेनेला या समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक वागावं लागलं, जे शिवसेनेच्या स्वभावात कधीही नव्हतं। त्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी आवाई विरोधकांनी उठवली व विधानसभेत मतांवर परिणाम झाला। आता प्रखर हिंदुत्ववादी विचारांवर पुन्हा चालण्याचा निर्धार ठाकरेंनी केला असल्यामुळे शिवसेनेतून फुटून गेलेले काही लोक तरी परत ठाकरेंच्या जवळ येऊ शकतात। किमान शिंदे सेनेत जाण्याच्या उंबरठ्यावर असणारे तरी उद्धव सेनेत थांबू शकतात। आगामी मनपा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजप शिंदे सेनेकडे उमेदवारांची मोठी संख्या आहे, तर पक्षफुटीनंतर उद्धव सेनेकडे कार्यकर्ते उमेदवारांचा वणवा आहे। अशा परिस्थितीत ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची लाईन धरली तर शिंदे सेनेत किंवा भाजपात उमेदवारी न मिळणारी उद्धव सेनेत येऊन निवडणूक लढवू शकतात।
उद्धव ठाकरेंसाठी सर्वात महत्वाची अस्तित्वाची लढाई आहे ती मुंबई मनपाची. सुमारे 40,000 कोटींचं बजेट असलेली ही मनपा 30 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे. आता मात्र उद्धव सेना कमकुवत झाली आहे. मात्र मुंबईत अजूनही ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. शिंदे सेनेकडे अजून मुंबईतील शिवसैनिक मोठ्या संख्येनं गेलेला नाहीये. ही राहिलेली वोट बँक परत मिळवण्यासाठी ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिलाय. ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढण्यास मुंबईत तरी यश मिळवू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई मनपात सर्व पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवायची व जर उद्धव सेना मोठा पक्ष राहिला व बहुमतापासून दूर जरी राहिला तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांना नंतर पाठिंबा देऊ शकतात अशी रणनीती आघाडीतून आखली जाते. राज्याच्या इतर शहरात व जिल्ह्यात परिषदेतही याच रणनीतीवर आघाडीचे नेते काम करत असल्याची माहिती आहे. एकूणच पुढील 5 वर्ष राज्यात व केंद्रात सत्ता मिळणार नाही हे उद्धव ठाकरेंना माहित आहे. त्यामुळे किमान मनपा जिल्हा परिषदा निवडणुकीत तरी जोर लावून पदाधिकाऱ्यांना कुठेतरी सत्तेत स्थान देता येईल का व या माध्यमातून उरला सुरला पक्ष वाचवता येईल का किंवा संघटन अधिक बळकट करता येईल का या दृष्टीनं विचार करूनच उद्धव सेनेनं स्वबळाचा पर्याय आजमावलेला दिसतोय. आता यात त्यांना कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल.